माय माऊली नमस्कार. ग्रंथ पुष्पमालावर बोलू काही उपक्रमात आपण श्रीमद भगवद्गीता गीता माऊलीतील आज अध्याय 11 मधील 36 ते 46 श्लोकमध्ये भगवंताने भगवंत स्तुती व चतुर्भुज दर्शन प्रार्थना आपण श्रवण करूया अभिवाचनातून. अर्जुन म्हणाले, काय म्हणाले? चला तर ऐकूया. अर्जुन म्हणाला, हे अंतर्यामी आपले नाव, गुण, प्रभाव यांच्या वर्णनाने जग अतिशय आनंदित होते, तुमच्यावर अतिशय प्रेम करू लागते. तसेच ब्यालेले राक्षस दश दिशात पळून जात आहे. सर्व सिद्धगणांचे समुदाय आपल्याला नमस्कार करीत आहे, हे योग्यच होय. हे महात्मन, ब्रह्मदेवाचे अधिकरण आणि सर्वात श्रेष्ठ अशा आपल्याला हे नमस्कार का बरे करत नाही? कारण हे अनंता, हे देवा, हे जगन्निवासा, जे सत असत या पलीकडील त्या पलीकडील अक्षर अर्थात सच्चिदानंद घन ब्रह्म आहे, ते आपणच आहात. आपण आदिदेव सनातन पुरुष आहात. आपण या जगाचे परम आश्रयस्थान आहात. जग जाणणारेही आपणच, जाणण्याजोगेही आपणच, परमधामही आपणच आहात. हे अनंत रूपा, आपण हे सर्व विश्व व्यापले आहे. आपण वायू, यमराज, अग्नी, वरुण, चंद्र, प्रजेचे स्वामी ब्रह्मदेवाचे जनक आहात. आपल्याला हजारो वेळा नमस्कार असो. आपल्याला आणखी वारंवार नमस्कार असो. हे अनंत सामर्थ्यशाली, आपल्याला पुढून मागून नमस्कार. हे सर्वात्मका, आपल्याला सर्व बाजूनेच नमस्कार असो. कारण अनंत पराक्रमशाली अशा सर्व जग व्यापले आहे, म्हणून आपण सर्वरूप आहात. आपला हा प्रभाव न जाणल्यामुळे आपण माझे मित्र आहात असे मानून प्रेमाने किंवा चुकीने मी हे कृष्णा, हे यादवा, हे सख्या असे जे काही विचार न करता मुद्दा म्हटले असेल आणि हे अच्युता, माझ्याकडून विनोदासाठी फिरताना, झोपताना, बसल्यावेळी आणि भोजन इत्यादी करताना आपला एकांतात किंवा त्या मित्रांच्या समक्ष जो अपमान झाला असेल, त्या सर्व अपराध्यांची अचिंत्य प्रभावशाली अशा आपणाकडे मी क्षमा मागत आहे. आपण या चराचर जगताचे जनक आहात. तसेच सर्वश्रेष्ठ गुरु व अत्यंत पूजनीय आहात. हे अतुलनीय प्रभावा त्रैलोक्यात आपल्या बरोबरीचाही दुसरा कोणी नाही. मग आपल्याहून श्रेष्ठ कसा असू शकेल? म्हणूनच हे प्रभू, मी आपल्या चरणांवर शरीराने लोटांगण घालून नमस्कार करून स्तुत्य अशा आपण ईश्वराने प्रसन्न व्हावे म्हणून प्रार्थना करीत आहे. हे देवा, वडील जसे पुत्रांचे, मित्र जसे मित्रांचे, पती जसे आपल्या प्रियतम पत्नीच्या अपराध सहन करतात, तसेच आपणही माझे अपराध सहन करण्यास योग्य आहात. पूर्वी न पाहिलेले आपले हे आश्चर्यकारक रूप पाहून मी आनंदित झालो आहे. माझे मन भीतीने अतिशय व्याकुळे होत आहे. म्हणून आपण मला हे चतुर्भुज विष्णू रूपच दाखवा. काय दाखवा? चतुर्भुज विष्णू रूप. हे देवेशा, हे जगन्निवासा, प्रसन्न व्हा. मी पहिल्यासारखेच आपल्याला मुकुट धारण केलेले, गदा, चक्र हातात घेतलेले पाहू इच्छितो. काय हातात घेतलेले पाहू इच्छिता? मुकुट धारण केलेले आणि गदा आणि चक्र. म्हणून हे विश्वस्वरूपा, हे सहस्रबाहो, आपण त्याच चतुर्भुज रूपाने प्रगट व्हा. श्रीमद भगवद्गीता 11 अध्यायामधले 36 ते 46 हे श्लोक भगवंत स्तुती आणि चतुर्भुज दर्शन प्रार्थनाचे आहेत. तर हे श्लोक जर आपण पाठ करून रोज नित्यनेमाने जर म्हटले की खरोखर भगवंताचे रूप आपल्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. फक्त श्रद्धा, विश्वास, निष्ठा आपल्यात हवी. तर चला तर मग आपण सुद्धा पाठांतर करूया. कमीत कमी पुस्तकातनं बघून तरी रोज हे श्लोक बोलूया. श्रीमद भगवद्गीता माऊलीला नमस्कार असो.